नमस्कार. जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मारणार बाजी. नामांकित एजन्सीचा विधानसभा निवडणुकीचा सर्वे जाहीर. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारमधील सत्ताधारी पक्षांनी लाडकी बहीण आणि वेगवेगळ्या योजना आणून जनतेला आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आणि असे जरी असले तरी राज्याच्या जनतेचा कौल हा महाविकास आघाडीला असणार आहे, हे एका सर्वेतून समोर आलं आहे. नामांकित सर्वे एजन्सी लोकपोलने एक सर्वे जाहीर केला आहे. या सर्वेतून महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसेल असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडी निवडणुकीत बहुमताचा आकडा सहज पार करेल असंही सांगण्यात आलं आहे. आणि या सर्वेक्षणात महाविकास आघाडी 141 ते 154 जागा जिंकेल आणि महायुतीला 115 ते 128 जागा मिळतील असाही अंदाज देण्यात आला आहे. यापूर्वी या लोकपोल संस्थेने कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वे केले होते आणि या सर्वेतील मांडलेले अंदाज निवडणुकीच्या निकालानंतर खरेही ठरले होते. आणि या केलेल्या सर्वेक्षणात सर्व 288 मतदारसंघातील 1.5 लाख मतांचे नमुने घेण्यात आले आहेत. आणि या घेतलेल्या नमुन्यातून जनतेच्या मनातला सध्याचा कल समोर आला आहे. आणि महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीसारखीच जबरदस्त कामगिरी विधानसभेतही करेल असे या घेतलेल्या नमुन्यांच्या अभ्यासातून समोर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा या अंदाज या सर्वेतून वर्तवण्यात आला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, लोकपाल या संस्थेने केलेला सर्वे खरा ठरेल की नाही, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल की नाही, ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या अद्वैत महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.